भाजप शासित राज्यांचा हा मॅप पाहिला. भारतात कोणकोणत्या राज्यात भाजपची सत्ता आहे याचं अभिमान चित्र म्हणून हा नकाशा भाजप समर्थक दाखवतात. त्यांचा आनंदही समजू शकतो. पण या नकाशाकडे जर थोडं बारकाईने पाहिलं तर एक फार इंटरेस्टिंग गोष्ट उलगडते. या नकाशातल्या अनेक राज्यात नुकतेच झालेले काही मुख्यमंत्री किंवा आधीपासून असलेले काही मुख्यमंत्री हे मूळचे भाजपवाले नाहीच आहेत. काही जणांची तर हयात गेली काँग्रेसमध्ये. त्या काळी त्यांनी भाजपा आणि भाजपाच्या विचारधारेवर सणकून टीका केली आणि आज तेच भाजपाचा त्या राज्यातला चेहराच नाही तर बडे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून खुर्चीत बसले. अशा या आयात नेत्यांचं हे राजकारण जरा आज आपण पाहूया. एकाच कंपनीत अनेक वर्ष काम करणाऱ्यांना जसा भावही कमी असतो आणि पगारवाढही कमीच मिळते, प्रमोशन टाळलं जातं, त्यांच्या डोक्यावर बाहेरचा माणूस जास्त पगारात आणि मान मरातब देऊन आणून बसवला जातो. कॉर्पोरेट क्षेत्रातलं हे कल्चर आता राजकीय पक्षात सुद्धा दिसतंय. भाजपमध्ये नेत्यांची आयात हा एक प्रकार असाच आहे. तिथेही निष्ठावंत वर्षानुवर्ष पक्षाचं काम करणारे मागे बिनतिकिटात राबवतात आणि आयात केलेले नेते मात्र सत्तापद भूषवतात. आता अगदी ताजं पश्चिम बंगालचं उदाहरण घ्या. सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदाच राज्यात भाजपची सत्ता येणं ही मोठी राजकीय घटनाच मानली पाहिजे. आज अधिकारी तिथे भाजपचा कट्टर चेहरा म्हणून मिरवत आहेत, पण हे अधिकारी सुद्धा मूळ भाजपचे नाहीये. त्यांनी 2020 मध्ये तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि फक्त 6 वर्षात आता ते पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आले. भाजपच्या अनेक मोर्चांमध्ये, प्रचार सभांमध्ये आणि पक्षाच्या रणनीतीमध्ये सुद्धा सुवेंदू अधिकारी हेच केंद्रस्थानी दिसतात. म्हणजे ज्या ममतांच्या विरोधात ते आज आहेत, एकेकाळी त्याच ममता बॅनर्जी त्यांच्या बॉस होत्या. आज ते भाजपचे तगडे नेते म्हणून पुढे आणले गेले. पण मग विचारा दिलीप घोष यांचं काय झालं? कारण सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये येण्यापूर्वी अनेक वर्ष पश्चिम बंगालमध्ये भाजपचं संघटन उभं करण्यासाठी काम करणारे नेते आणि कार्यकर्ते हे वेगळे होते. त्यापैकीच एक म्हणजे दिलीप घोष. दिलीप घोष यांनी अनेक वर्ष बंगालमध्ये भाजप वाढवण्यासाठी काम केलं. ममता बॅनर्जींच्या विरोधात राहून पक्षकाम करणं, डाव्यांच्या गडातही आपला पक्ष रुजवणं तेव्हा सोपं नव्हतंच. कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद खूप मर्यादित होती. तेव्हा गावोगावी संघटन उभं करणं, कार्यकर्ते तयार करणं आणि पक्ष वाढवणं हे काम दिलीप घोष आणि जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्यानंतर राहुल सिन्हा, मुकुल रॉय यांच्यासारख्या नेत्यांनी सुद्धा वेगवेगळ्या काळात पक्षासाठी काम केलं. पण 2020 नंतर मात्र सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये आल्यानंतर बंगालच्या राजकारणात पक्षाचा मुख्य चेहरा झपाट्याने बदलताना दिसला. हे भाजपसाठी पायाचा दगड झालेले नेते मात्र मागे पडले. विशेषतः 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव करून सुवेंदू अधिकारी अचानक राष्ट्रीय पातळीवर मोठा चेहरा बनले. त्यानंतर पक्षात त्यांचं महत्त्व आणखी वाढलं. पण भाजपसाठी एकनिष्ठ राहिलेल्यांचे बॉस जर आता हे बाहेरचे नेते झाले तर आतल्या एकनिष्ठांचं काय होणार? जे बंगालचं तेच आसामचं. आज हिमंता बिस्वा शर्मा अर्थात HBS मामा म्हणून आसाममध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री झालेले दुसऱ्यांदा शपथ घेऊन ते भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत मोठे ताकदवान राष्ट्रीय नेते म्हणून पुढे येत आहेत. हेच शर्मा मूळचे काँग्रेसवाले. अर्थमंत्री म्हणून त्यांनीच काँग्रेस काळात काम केलं होतं आणि तेच आसाम मागास का राहिला म्हणून त्या पक्षावर टीका करत भाजपात आले. 2015 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. सर्बानंद सोनवाला हे भाजपचे मुख्यमंत्री आसाममध्येच होतेच. त्यांना थेट दिल्लीत पाठवण्यात आलं आणि HBS मामांपेक्षा मोठा नेता आता आसाममध्ये उरलाच नव्हता. आज आसामची प्रादेशिक ओळख बदलून थेट उत्तर भारतीय राजकारणाशी जोडण्याचा थाट शर्मा यांनी घालत कट्टर हिंदुत्व स्वीकारलं. पण मग आसाममध्ये अनेक वर्ष ज्या भाजप नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी काम केलं, संघाच्या अनेक नेत्यांनी कष्ट उपसले, त्यांच्यावर ही सत्ता आता एक्स काँग्रेसी शर्मांचीच आहे. हे आयात कल्चर भाजपने देशभर स्वीकारलेलं आहे. त्यातलंच अजून एक नाव म्हणजे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू. त्यांनीही आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेसमधूनच केली होती. नंतर पक्षांतर करत ते भाजपमध्ये आले आणि आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा हे सुद्धा पूर्वीचे काँग्रेसवालेच. 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्रिपुरात डाव्यांचा गड पाडून पहिल्यांदा भाजपची सत्ता आली तेव्हा बिप्लब देब मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या कारकिर्दीवर अनेक प्रश्न उठवले गेले आणि त्याचीही गच्छंती दिल्लीत होऊन माणिक सहा मुख्यमंत्री झाले. अजून यादी संपलेली नाहीये. त्यातलंच अजून एक नाव म्हणजे मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग. हे सुद्धा पूर्वी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री होते. त्यांनी 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर मुख्यमंत्री झाले. ही यादी आपण अजूनही शोधू शकतो. मुख्यमंत्रीच कशाला तर काँग्रेसमधून आलेले कितीतरी नेते महाराष्ट्रासहित
देशभरातल्या भाजप सरकारमध्ये मंत्रिपद भूषवत आहेत, पण किती जण आमदार आहेत हा आकडा काढला तर कितीतरी मोठा निघेल. राज्य सरकारच कशाला, अगदी नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत सुद्धा साधे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या कितीतरी जणांनी आयुष्यभर भाजप विरोधात राजकारण केलं. हे पाहिलं तर भाजपमधल्या जुन्या जाणत्या पक्षनिष्ठ लोकांची सल अधिक उघडी पडेल आणि एक प्रश्न साहजिकच पुढे येईल की मूळच्या पक्षनिष्ठ, एकनिष्ठ, पक्षासाठी वर्षानुवर्ष राबणाऱ्या, विचारधारेवर प्रेम करणाऱ्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा दोष तो काय होता? ज्या पक्षाचा प्राणपणानं विरोध केला त्याच पक्षातून आलेल्या नेत्यांना बॉस अर्थात नेता म्हणून स्वीकारायचं त्यांच्या नशिबी आलेले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस किंवा इतर पक्षातून आलेले नेते थेट सत्तेच्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचलेत आणि पक्षासाठी राबणारे सतरंजा उचलत काम रेटतायत. भाजपची सत्ता पण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत आयात केलेलेच नेते आहेत. मूळच्या भाजपप्रेमी कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी हा प्रश्न विचारायचा तरी कोणाला? आमचं काय आणि आमचं चुकलंय तरी काय?